हा पदार्थ सणासाठी प्रत्येकाच्या घरी बनवला जातो। कढई ठेवली, त्यामध्ये 1 चमचा तूप घातलं, तुपामध्ये 2-3 चमचे तांदूळ धुवून टाकले आणि छान असे भाजून घ्यायचे। त्यानंतर हे तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। आता कढईमध्ये बारीक किसलेलं खोबरं, काजू, बदाम, पिस्त्याचे काप आणि मनुके टाकले। हे सुद्धा 1 चमचाभर तुपामध्ये छान असे भाजून घ्यायचे। या पद्धतीने जर खीर बनवली तर खूप टेस्टी होते। त्यानंतर कढईमध्ये 1 चमचा तूप घातलं, त्यामध्ये खवा टाकला, तुम्ही पेढ्याचा सुद्धा वापर करू शकता। आणि आता दुसऱ्या कढईमध्ये 1 चमचा तूप घालून त्यामध्ये जे बारीक केलेलं आपलं तांदळाचं मिश्रण होतं ते पाण्यामध्ये टाकून कढईमध्ये टाकून घ्यायचं। त्यानंतर खवा टाकायचा, खवा चांगला मिक्स करायचा आणि आपल्याला जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढं दूध घालायचं। दूध चांगलं उकळू द्यायचं। नंतर त्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालायची आणि आपण खोबऱ्याचं, काजू बदाम जे फ्राय करून घेतले ते टाकायचे। छान असं उकळू द्यायचं। चवीनुसार साखर घालायची। बघा आपली छान अशी खीर तयार।